रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तूल, जिवंत काडतूस व शस्त्रे जप्त. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोक्यातील व खुनातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पिस्तूलसह जिवंत काडतूस व धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पिस्टन मेनन चौक कुपवाड ते सह्याद्री स्टार्च रस्त्यावर मोटरसायकलवरून बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र व शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मारुती विलास शिंदे वय वर्ष 30, सरफरोश असलम समलेवाले वय वर्ष 25, प्रथमेश आनंदा माने वय वर्ष 21 सर्व राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली अशी नावे सांगितली. त्यांची झडती घेतली असता मारुती शिंदे यांच्याजवळ एक पिस्तूल, 2 जिवंत राऊंड तर समलेवाले याच्याकडे एक चाकू व प्रथमेश याच्याकडे एक एडका मिळून आला. पिस्तूलबाबत विचारणा केली असता स्वप्नील मोटे राहणार अलकुड याच्याकडून घेतली असल्याचे सांगितले. तसेच या बेकायदा शस्त्रे व अग्निशस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता दहशत माजवण्यासाठी बाळगल्याचे सांगितले. या तिन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल, 2 जिवंत राऊंड, एक चाकू, एक एडका व एक मोटरसायकल असा एकूण 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच पथकातील सागर लवटे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, सोमनाथ गुंडे, अमर नरडे, संदीप नलावडे, अमीरशा फकीर व पथकाने केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटे, म्हंकाळ.